मुंबई मनपात 800 कोटींच्या निधी वाटपावरून एकच खळबळ उडाली आहे। सत्ताधारी नगरसेवकांना 2.25 कोटींचा निधी तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाख रुपयांचाच निधी मिळाला। सर्वपक्षीय नेत्यांना गटनेत्यांना 2 ते 20 कोटी रुपयांपर्यंत निधी मिळाला। या निधी वाटपावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। महायुतीच्या नगरसेवकांना भरभरून गणेश खणकर यांना 20 कोटी, अमेय घोले यांना 10 कोटी। संजय घाडी यांना 10 कोटी, अमेय घोले यांना 2.50 कोटी। रितू तावडे यांना 2.25 कोटी। निधी मिळालेला आहे। महायुतीच्या नगरसेवकांना भरभरून निधी मिळालेला आहे। गटनेत्यांना मिळालेला निधी पाहूयात। अशरफ आझमी यांना 2 कोटी, किशोरी पेडणेकरांना 2 कोटी। यशवंत किल्लेदार यांना 2 कोटी, विजय उबाळे यांना 2 कोटी। डॉक्टर सईदा खान यांना 3 कोटी, अजित रावराणे यांना 2 कोटी 25 लाख। विशाखा राऊत विरोधकांची मात्र लाखातच बोळवण दिसते। विशाखा राऊत यांना 25 लाख, आशा काळे यांना 25 लाख रुपये निधी मिळाला आहे। तर विरोधकांना कमी निधी दिल्याचं बोललं जातंय। तर या निधी वाटपावरून खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात। खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक निवडून आलेले आहेत। लक्षात घ्या, विरोधी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत, ते टपकलेले नाहीत आकाशातून। खासदार निवडून आलेले आहेत आणि हा जनतेच्या तिजोरीतला पैसा, तुमच्या पिताश्रींच्या खिशातला पैसा नाही। वारंवार सांगतोय 25-25 लाखाची काय तुम्ही आम्हाला का बिदागी देताय का? आम्हीच तुम्हाला देऊ 25-25 लाख रुपये। तर प्रत्येकाला किमान 50 लाख 1 कोटी देणं अपेक्षित होतं। मानसिक, शारीरिक, आर्थिक दबाव येतो, त्याला बळी पडतात। फूट, उठ आणि लूट हा मंत्र झालाय। निधी वाटपावरून किशोरी पेडणेकर यांनी आगपाखड केली आहे। नगरसेवकाला 50 लाख 1 कोटी असं देणं अपेक्षित होतं। हे 25 लाख म्हणजे तीन कामं पण होणार नाहीत। आणि जर मुंबईकर जो नगरसेवक उठ फूट लूट करायला गेला नाही, त्याला अशा प्रकारे आर्थिक नियोजनामध्ये त्याची मुस्कटदाबी करायची, त्याच्या विभागात काम होऊ नाही झालं पाहिजे असं वाटणं आणि अशा पद्धतीने करणं, मला वाटतं हे सरळ लोकशाहीने निवडून यायचं आणि पुन्हा